नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूबचं नाव आहे रोहित RDX. तर आपण पोहोचलेलो आहे सावतामाळी या संतांच्या जन्मभूमी आरण या गावी. तर माझं नाव आहे कैलास मुकाडे. मी आहे हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी तालुक्यातून वाई हे गाव आहे. आणि माझे मित्र कॅमेरामॅन रोहित वायकुळे हे उमरखेडमधील निंगनुरे या गावामधले आहेत. तर आपल्यासोबत आहेत विनेकरी बाबासुद्धा आलेले आहेत. तर मारुती चारोळे यांचं नाव आहे, बघू शकता आपण. सावतामाळी यांच्या जन्मभूमी आरण आपल्या पाठीमागे बघू शकता की एक त्यांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे. ते आपण यानंतर बघणार आहोत. महाद्वार आपल्या पाठीमागे आहे, तर तो आपण बघूया. तर महाद्वाराला आपण दाखवणार आहोत. चला या. तर मित्रांनो बघू शकता आपण संत सावतामाळी यांच्या मंदिराच्या महाद्वारापाशी आलेलो आहोत. तर आपण मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आज जाणार आहोत. तर चला जाऊया. आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. बघू शकता इथे पंढरपूर या ठिकाणी अफाट गर्दी झालेली आहे. आणि सावतामाळी संतांचा या ठिकाणी गर्दी आहे. ते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला दिसते. आपण बघू शकतो. इथे भरपूर गर्दी होत आहे बघा. आता या ठिकाणी पोलीस साहेब सुद्धा हातमत झालेले आहे. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. आपण बघू शकता मित्रांनो. तर संत सावतामाळी यांचे दर्शन घेणे सुद्धा खूप मला वाटते अवघड दिसतंय. तर आपण बघू शकता या ठिकाणी वारकऱ्यांच्या आरामाची सुद्धा सोय केली आहे. कॅमेरामॅन आपल्याला दाखवतीलच. आणि बऱ्यापैकी गर्दी आहे असं आपल्याला म्हणता येते. तर मित्रांनो बघू शकता आपण की माझ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर वारीसाठी एकमेकांना भांडण तंडण करत आहेत लोक. तर कोणी पंढरीनाथ की जय म्हणते. लोटालोटी चालली आहे. तर ठिकाणी अफाट गर्दी अशी वारकऱ्यांची संख्या काय श्रद्धा आहे यांची, या वारकऱ्यांची, या विठुरायांवर, या संतांवर आपण बघू शकता. किती तरी खूप दिवसांनी वाऱ्या पायी चालून आले तरी पण वारकरी अजून थकलेले नाही आहेत. बघू शकता आपण त्यांचा आनंद एकदम गगनाला टेकलेला आहे. आम्ही फक्त मुखदर्शन घेऊन निघलेलो आहोत. तर गर्दी दर्शन काय होणार, व्हिडिओ करताना काय वाटतं. थकलेले वारकरी बघा कशा पद्धतीने आराम करत आहेत. आपण येथील वारकऱ्यांशी संवाद साधूत आणि बघू त्यांना थोडं विचारून या वारीबद्दल काय वाटतं ते. नमस्कार बाबा. आम्ही उमरखेड तालुक्याचे का? तर तुमची ही वारी किती आहे? आमची असेल 25 वारी असेल. इकडे कॅमेरा 25 वारी आहे का? तर या वारी बद्दल काय वाटतं तुम्हाला? नेमका वारी कशी आहे? वारी चांगली आहे. म्हणजे पांडुरंगाबद्दल तुमची काय आस्था आहे की पांडुरंगाबद्दल आपले जे विठ्ठल भगवान आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला चांगलं वाटते सगळं. वारीबद्दल काही त्रास नाही, काही नाही. म्हणजे पाय वगैरे काही दुखत नाही काही किती दिवस झाले बाबा तुम्ही या वारीमध्ये? किती दिवस झाले? 25 दिवस झाले का? तर तुम्हाला काही त्रास वगैरे काही वाटलं नाही का? काही त्रास नाही. तर सर्व काही पांडुरंगाने आपलं तारलं म्हणायचं. हो सगळं. पाण्या पावसाचं तर काही अडचण आलेली नाही. पाण्या पावसाचा काही त्रास नाही. काही त्रास नाही. ही सगळी कृपा आपल्या भगवान परमात्म्याची, पांडुरंगाची कृपा आहे. पांडुरंगाची कृपा. या ठिकाणी फक्त आपण म्हातारे कोतारे आले तर
म्हाताऱ्यांनी या वारीला यावंच नाही म्हाताऱ्या माणसांनी. आता म्हाताऱ्या माणसाचं जरा अवघड असते ना, पण भाव असल्यावर काहीच अवघड नसते. तर भक्तिभावामुळे आपण या ठिकाणी सर्व वारकरी आलेले आहात. आपल्या या पायदिंडी वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये सावतामाळी या मंदिरामध्ये महिला सुद्धा वारीमध्ये आलेल्या आहेत. तरी आपण त्यांना सुद्धा विचारू की या वारीबद्दल त्यांना काय वाटतंय. तर नमस्कार मावशी, आपण कोण्या गावामधून आलं? आम्ही गिरामवाडी गिरामवाडी. ते गिरामवाडी कुठं गाव येतं? कळमनुरी तालुक्यामध्ये हिंगोलीचे ना. बरं, तर ही आपण पायवारी किती दिवसाला आपण पायवारी करतोय? आज 21 दिवस. आज 21 दिवस झाले. तर याच्या अगोदर किती वर्ष आपण पायवारी केलेली आहे या ठिकाणी? 2 वर्ष. 2 वर्ष झालं आपण पायवारी करतो. तर या पायवारीमध्ये आपल्याला काय अनुभव आला आपलं परमात्मा पांडुरंगाबद्दल आपल्या मनामध्ये काय असं काय श्रद्धा निर्माण झाली? सर्व तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे काय पूर्ण झालं असं सांगू शकता का? सगळ्या आमच्या कुटुंब परिवाराच्या सगळ्या इच्छा. सर्व खुशाल आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? कसली म्हणजे दुःखाची कोणती अडचण नाही? तर मित्रांनो, या अगोदर आपण एका माऊलीचा व्हिडिओ घेतला होता, पण गर्दीमुळे तो स्किप करावा लागला. तर बघू शकता खूप गर्दी आहे, तर आपल्याला तो व्हिडिओ मधामध्ये स्किप करता आले. त्याच्यामुळे आता आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बाहेर जाते वेळेस आपण या ठिकाणी बघू शकता की सावतामाळी यांचे खूप असे छान प्रकारे पेंटिंग केलेली आहे. आपण बघू शकता कॅमेऱ्यामध्ये. या ठिकाणी आपण बघू शकता की जाते वेळेस सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी येत आहेत दर्शनासाठी. कार्यकर्ते सुद्धा गर्दी हटवण्याचा प्रयत्न खूप करत आहेत. बाहेर सुद्धा कधी जायचं कधी नाही. फायनली आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. बघू शकता मंदिर दाखवा एकदा, मंदिराचा महादरवाजा. तर मित्रांनो, आता नुकतंच आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आमच्या पायदिंडी वारीकडे ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीकडे चालत आहोत. तर बघूया पालखी येत. आम्हाला तरी गर्दीमध्ये शोधावं लागेल कुठे आहे ते. आपण पाहू शकता वारकरी किती मजेमध्ये येते, नाचत आहेत, फुगड्या खेळत आहेत, टाळ मृदुंगावर आणि पुष्पाचे सुद्धा किती आनंदामध्ये वाजित सुद्धा आहेत. तर हा आनंद फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि वारकऱ्यांमध्येच मिळू शकतो. तो फक्त वारकरी संप्रदायामध्येच मिळू शकतो आणि तोही असा गाड्यांनी किंवा ट्रेननी जाऊन नाही, तर पायवारीमध्ये हा आनंद मिळू शकतो. बाहेर सुद्धा बघू शकता आपण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या ठिकाणी सुद्धा इकडे कुणीतरी आपल्या पारंपरिक डफड्यावर सुद्धा लोक फुगड्या खेळताना काहीतरी मला वाटते हो टाळ वगैरे घेऊन एक गोल राऊंड करून हे खेळत आहेत, आपलं पावले खेळत. तर मित्रांनो, बघू शकता आपण या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये कसा आनंद सोहळा या ठिकाणी महिला आपले वरिष्ठ वारकरी सुद्धा या ठिकाणी घेत आहेत. तर किती आनंद असतो या वारीमध्ये आपण बघू शकतो. वारीचा आनंद आहे तर या आपण एका बाबांना विचारू वारीचा आनंद काय असतो. या बाबा सांगा आपल्याला वारीमध्ये काय आहे आपलं आनंद भेटतो चांगला. वारीचा आनंद वारीमध्ये मला काही दुःख वगैरे पाय वगैरे काही माऊलीचं नाव काही आवडीचं नाव वगैरे काही वारीचा चालताना अनुभव तुमचा कसा आहे? राहण्याची खाण्यापिण्याची वगैरे सगळी व्यवस्था होते की सगळं चांगलं होतं ना? आणि पावसाचा काही त्रास नाही. तर मित्रांनो, बघू शकता आपण बाबांना सुद्धा त्यांचं वय सुद्धा झालेलं आहे, तरी बी आपले तरुण मंडळी जास्त प्रमाणात नाही आहेत, पण या ठिकाणी वरिष्ठ मंडळी यांना पूर्ण अनुभव आलेला आहे.
पण हे वारकरी या ठिकाणी आपल्या पांडुरंग परमात्माला भेटायला पंढरीच्या वारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहेत. आपण बघू शकता मागे सुद्धा खूप महिला आनंद सादर करीत आहेत.